दिव्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे। त्याचबरोबर दिवामध्ये जे अनधिकृतरित्या डंपिंग सुरू आहे त्याच्यामागे अनेक राजकीय आणि काही पाठबळ असलेले लोक देखील आहेत आणि ते अनधिकृत डंपिंग बंद व्हावं आणि लोकांना पिण्यासाठी तरी पाणी मिळावं यासाठी आज आयुक्तांची आम्ही भेट घेतलेली आहे। त्याचबरोबर कळव्यामधला जो डीपी आहे तो 45 मीटर करून अनेक हजारो लोकांची घरं उद्ध्वस्त करण्याचा जो विषय आहे हे 4-5 महत्त्वाचे ठाणे महानगरपालिकेतील विषय घेऊन आज आम्ही आयुक्तांकडे आलो होतो। आयुक्तांना सकारात्मक याच्यावरती उपाययोजना देखील आम्ही सुचवल्या आहेत। दिव्यामध्ये नवीन होणारं जे वस्ती आहे लोकसंख्या जी वाढते आहे त्याच्यासाठी वॉटर ट्रीटमेंट प्लांट नवीन करून दिव्याचा पुढचा 20 वर्षाचा पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी देखील योजना एक तयार करावी असं आम्ही आयुक्तांना निवेदन केलेलं आहे। दिव्याचं आरोबी असेल, दिवा आगासन आरोबी असेल, असे अनेक विषय आहेत त्याच्यावरती आज आयुक्तांशी चर्चा झालेली आहे। या विषयांवरती आयुक्तांनी आम्हाला आज आश्वासित केलेलं आहे की लवकरच ते दिवा आणि कळव्यामध्ये त्याचबरोबर मुंब्र्यामध्ये व्हिजिट करणार आहेत आणि या सगळ्या प्रश्नांवरती गांभीर्याने दखल घेऊन पुढच्या विकास कामांमध्ये मदत करणार आहेत। तिथले लोकल जे राजकारणी आहेत त्यांचा हात या अतिक्रमणामध्ये जे अनधिकृत बांधकाम आहे त्याच्यामध्ये आहे आणि त्यांचं पाठबळ देखील आहे। अधिकाऱ्यांना तिथे दिव्यामध्ये पाय देखील ठेवून देत नाही जेव्हा कारवाई करायला येतात। तर मी आयुक्तांना सांगितलेलं आहे की याच्यासाठी स्पेशल टीम नेऊन दिव्यामध्ये अनधिकृत बांधकामावर तातडीने कारवाई करावी अशी विनंती मी त्यांना केली आहे। लोकांना पिण्यासाठी पाणी देण्यासाठी आपण बघितलं असेल तर दिव्यामध्ये एक महापालिकेच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली होती। त्याच्यामध्ये इल्लीगल अंडरग्राऊंड टाक्या बनवून काही टँकर माफिया त्याचा फायदा घेत होते तर त्यावर देखील आयुक्तांनी कारवाई केलेली आहे आणि लवकरच हे जे अनधिकृतरित्या टँकर माफिया आहे त्यांच्यावर देखील कारवाई होणार आणि जी नळ जोडणी तोडण्याचं काम सुरू आहे मी आयुक्तांना सांगितलं मानवतेच्या दृष्टीनं लोकांना उन्हाळ्यामध्ये पाणी मिळावं यासाठी हे नळ जोड तोडण्याचं जे काम आहे तात्पुरतं थांबवावं अशी विनंती देखील आम्ही केली। 8,000 हरकती आणि सूचना आलेल्या आहेत। याचा अर्थ असा आहे की हा डीपी प्लॅन कोणाच्या तरी स्वतःच्या पुनर्वसनासाठी सुरू आहे। तिथला जो डीपी प्लॅन आहे 45 मीटरचे रस्ते केलेत। खारेगावची तर हजारो लोक बेघर होणार आहेत, त्यांचं पुनर्वसन करायची महापालिकेकडे क्षमता आहे का? त्याचबरोबर महापालिकेने जो पूर्वीच्या काळातला जो ठाणे महानगरपालिकेचा डीपी आहे त्याप्रमाणे तरी रस्ते आत्ता झालेत का? तर मग हे 45 मीटर तुमच्याकडनं होणार आहे का? उगाच लोकांना काही बिल्डरांच्या फायद्यासाठी काही बिल्डरांनी जागा तिकडे जमिनी घेतलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात त्यांचा फायदा करून देण्यासाठी जर डीपी प्लॅन असेल तर त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा तीव्र विरोध असेल। नाही सौरभराव आता अरे आमदार खासदार नसला तरी आमचा एक शिवसैनिक काफी आहे। पुढच्या आंदोलनासाठी आमची सगळ्यांची तयारी आहे। आज सौरभराव नवीन आलेले आहेत, पॉझिटिव्ह आयुक्त आहेत आणि आम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षा देखील आहेत। त्यांनी सत्ताधाऱ्यांचा जर थोडंसं कमी ऐकलं ना तर या भागामध्ये चांगला विकास होईल असं मला वाटतं।